नमस्कार. मी सुवर्णा. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. पहा ना, शब्द शब्द शब्दच असतात, पण शब्दाने काय घडू शकतं? शब्दाने महाप्रलय घडतो. शब्द विचार करायला लावतात, शब्दाने अविचार घडतो, शब्दाने रामायण पण घडतं. शब्द हे जपून वापरावे लागतात. शब्दाने उभारी पण येते आणि शब्दाने मन दुखावलं पण जातं. मग हेच शब्द जर जपून वापरले तर नक्कीच. शब्दांचा वापर हा जपून करायला हवा. बोलत असताना आपण नेहमी विचार करून बोलायला हवं, कारण बोलण्यामुळंच एखाद्याचं मन दुखावलं जातं आणि असं अवस्था होते, मन दुखावल्यामुळं ते व्यक्ती नाराज होते. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं होता कामा नये. कारण शब्दाने इथं कितीतरी लोकांना आपण सावरू शकतो. शब्दानेच फार मोठी क्रांती घडू शकते ना. मग हे शब्द अगदी शस्त्रही आहे, अस्त्र आहे. दुधारी शस्त्र असं बोललं जातं या शब्दाला. मग शब्दाचे जे घाव असतात, हे घाव खूप अगदी खोलवर बसतात, वर्मी घाव असतात. हे सहजासहजी जात नाही. जखमेचे जे घाव असतात ते निघून जातात, जखम निघून जाते, पण शब्दाचे घाव कशानेही भरून येत नाही. त्यामुळे शब्दांचा वापर हा नेहमी जपून करायला हवा. शब्द असे वापरावेत म्हणजेच बोलताना समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही, याचा निश्चितच विचार करावा. शब्दानं कितीतरी गोष्टी अगदी सहज साध्य होतात. एखादी गोष्ट अगदी आपलं एखादं काम असेल ते पटकन साध्य होतं जर आपलं बोलणं नम्र असेल तर. म्हणजेच बोलण्यामध्ये नम्रता हवी. बोलणं एवढं नम्र हवं, विनम्र हवं की समोरची व्यक्ती साहजिकच तुमच्या समोर नतमस्तक होईल, मग ती कितीही मोठी असू दे. कारण बोलण्यामध्ये म्हणजे शब्दामध्ये एवढी प्रचंड ताकद सामावली आहे. शब्दाने सावरताही येतं आणि शब्दाने मारताही येतं. म्हणजे शब्दाने तारताही येतं आणि शब्दाने मारतासुद्धा येतं. मग शब्दाने तारायचं की शब्दाने मारायचं हे केवळ आपल्या हातात असतं. म्हणतो ना आपण, सगळे शब्दांचे खेळ. आपण शब्द कसे वापरतो यावरच आपली उन्नती, प्रगती, तरक्की अवलंबून असते. जर आपली प्रगती घडवून घ्यायची असेल, आपल्यामध्ये सकारात्मक जर बदल घडवायचे असेल, मग हे शब्द अगदी हळुवारपणे हाताळणं गरजेचं आहे. अगदी नाजूकपणे शब्दांना हाताळणं गरजेचं आहे. कारण शब्द जे असे आहेत की शब्दामध्ये प्रचंड अशी ताकद असते. शब्द मौही असतात आणि शब्द कडकही असतात. मग त्या त्या प्रसंगानुसार त्या त्या शब्दांचा वापर करणं गरजेचं आहे. म्हणजे हे शब्द आपल्या मनाला अधिक भावतात, आपल्या जवळचे वाटतात. नाहीतर या शब्दांनी प्रचंड मोठं अकांड तांडव माजू शकतं. त्या त्या प्रसंगानुसार मग एखाद्या सामाजिक प्रसंगी असेल, कार्य असेल, तर त्या प्रसंगी शब्दाचा वापर जपून केला पाहिजेला आहे. प्रसंग कोणता आहे त्यानुसारच शब्द वापरले पाहिजेत ना. ज्या पद्धतीनं आपल्याला भाजी सुंदर बनवायची असते, तेव्हा आपण सगळे घटक अगदी प्रमाणातच वापरतो. जर प्रमाणाच्या बाहेर घटक वापरले, मग तिखट असेल, मीठ असेल, तर आपली भाजी चविष्ट होणार नाही, बेचव होणार आहे आणि त्यामुळे बेचव भाजी कोणालाही आवडत नाही आहे. मग तशाच पद्धतीनं त्या त्या प्रसंगानुसार शब्द तोलून, मोजून, मापून वापरणं गरजेचं आहे. तरच तो प्रसंग असेल, एखादं कार्य असेल, एखादं समाजकार्य असेल, घरामध्ये एखादा समारंभ असेल, तर तो व्यवस्थित पार पडत असतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश म्हणजे काय, जेव्हा आपल्या घरी एखादा समारंभ असतो, पाहुणे वगैरे येतात रावळे, त्यावेळेस त्यांच्याशी सुद्धा नम्रतेनं वागणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या पाहुण्याने सुद्धा तेवढंच त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. शब्दांचा वापर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्हीकडून क्रिया आणि प्रतिक्रिया जर समान झाली तर ज्याच्या घरी समारंभ आहे त्यालाही आनंद होतो आणि जो समारंभामध्ये सामील झालेला आहे त्यालाही तेवढाच आनंद होत असतो. म्हणजे शब्द, क्रिया, प्रतिक्रिया जी आहे ही समान होणं गरजेचं आहे. कोणतंही
जे पारडं आहे तराजूचं शब्दांचं ते खालीवर होता कामा नये, ते समान राहणं गरजेचं आहे. म्हणजे शब्द जेवढे सुरेख आहेत तेवढेच ते कुरूपसुद्धा असतात. म्हणजे काय, शब्दानं सौंदर्य वाढतं, बरोबर ना? तेवढंच शब्दाने सौंदर्यसुद्धा कमी होत असतं. म्हणजे आपण जसे शब्द वापरू तसं आपल्या चेहऱ्यावर ते भाव येत असतात. म्हणजे साहजिकच शब्दाने ते आपलंही सौंदर्य वाढत असतं. आणि शब्द जर आपण वाईट पद्धतीने वापरले तर साहजिकच आपल्या चेहऱ्यावर ते तसेच भाव येतात. एखाद्या वेळेस आपण जेव्हा रागवतो तेव्हा पटकन तो चेहऱ्यावर भाव आलेला असतो. पण जेव्हा आपण अतिशय प्रेमाने, मायेने, गोडीने, आपुलकीने बोलत असतो तेव्हा चेहऱ्यावर ते तसेच भाव उमटलेले असतात. शब्द तारतात, मारतात. शब्दाने प्रलय होतो, महाप्रलय होतो. शब्दाने रामायण घडतं, बरंच काही शब्दाने होत असतं. आणि शब्दाने इतिहाससुद्धा घडत असतो. मग हेच शब्द आपण जपून का नाही वापरायचे? शब्दांचा वापर जपून करावा. शब्दावर सुद्धा अगदी मायेनं, प्रेमानं हात फिरवावा. म्हणजे तेवढे ते शब्द मायेचे बाहेर पडत असतात. नम्रतेचे, विनम्रतेचे शब्द बाहेर पडतात. सहिष्णुता तेवढी ती आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. एक सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे निर्माण होते जेव्हा आपण योग्य शब्दांचा वापर करतो तेव्हा. मग एवढं सगळं जर शब्दांनी घडत असेल, शब्दांनी एवढी जर उत्क्रांती होत असेल, मग हे शब्द आपण अगदी प्रामाणिकपणे, सचोटीने, इमानदारपणे वापरले पाहिजेत ना. मग त्याची सुरुवात आजच का नाही? चला, पाठीमागचं जे झालं गेलं विसरून चला आणि आजच त्या शब्दांचा वापर अगदी प्रामाणिकपणे करा. पहा, तुम्हाला जाणवेल की तुम्हाला प्रचंड आनंद झाला असेल. मग चला, याची सुरुवात आपण आजच करूया, शब्दांचा वापर. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. हसत राहा, हसवत राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा आणि प्रसन्न राहा. आणि शब्द अगदी सर्वांना प्रेमाने देत चला. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.